निवडणुकीच्या काळात हमखास चर्चेत येणारा मुद्दा म्हणजे घराणेशाही. अनेक नेते निवडणुका जवळ आल्यावर आपल्या मुलांना, पत्नीला किंवा इतर नातेवाईकांना उमेदवारी देतात, तर काहींच्या तोंडून नेहमीच एक वाक्य ऐकायला मिळतं, आम्ही काय नुसत्या खुर्च्या आणि सतरंग्या उचलायच्या का? असे म्हणणारे जवळपास सगळेच पक्ष, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, प्रत्यक्षात मात्र घराणेशाही जोपासत आहे. हे घराणेशाही नाही तर असं फक्त विधान भाषणापुरतं मर्यादित राहिलं आहे. वास्तविकता अशी आहे की आज राज्यात एकही राजकीय पक्ष घराणेशाहीपासून अलिप्त राहिलेला नाही. राज्याचं राजकारण हळूहळू बदलत चाललं आहे. पूर्वी एकाच घरातील 2 नेते एकाच पक्षात असायचे, पण आता एकाच कुटुंबातील 2-3 नेते वेगवेगळ्या पक्षात दिसू लागले आहेत. त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी दुरंगी वाटणाऱ्या निवडणूक लढती आता बंडखोरी आणि पक्षांतरामुळे बहुरंगी होण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांना तिकीट मिळावं म्हणून काहींनी पक्षांतरही केलं आहे. चला आता अशा काही नेत्यांचा आढावा घेऊया, ज्यांनी एकाच पक्षातून तिकीट मिळालं आहे तर काही वेगवेगळ्या पक्षात आपलं नशीब आजमावत आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मधून निवडणूक लढत आहे, तर त्यांचे बंधू शेलार यांना मालाड पश्चिम मधून तिकीट देण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटात मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीवरून, तर त्यांच्या भावाला किरण सामंत यांना राजापूर मधून तिकीट मिळालं आहे. काँग्रेसने उशिरा पहिली यादी जाहीर करत लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांना, लातूर शहरातून माजी मंत्री अमित देशमुख यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. हे झाले एकाच पक्षातील, एकाच घरातील उमेदवार. आता असे काही नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. नवी मुंबईतील नाईक कुटुंबियांचा राजकीय प्रभाव कायम आहे. भाजपचे मंत्री गणेश नाईक यांना नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली, पण 2 तिकिटांची मागणी मान्य न झाल्याने त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यांना बेलापूर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आणि नाईक विरोधक मंदा म्हात्रे यांच्या विरुद्ध उमेदवारी मिळाली. त्यामुळे वडील भाजपकडून आणि त्यांचा मुलगा शरद पवार गटातून निवडणूक लढणार आहे. राज्यभरातील परिचित असलेले राणे कुटुंब देखील वेगवेगळ्या पक्षात लढत आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना भाजपने कणकवलीतून तिकीट दिलं, तर त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी राणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारीसाठी गळ घातली आहे. यावर तोडगा निघत नसल्याने निलेश राणे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि निलेश यांचा कुडाळ उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. आहेरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी मिळाली आहे, तर शरद पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादीच्या त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम मैदानात आहे. जळगावातील पाचोरा मतदारसंघातील बहीण भावांमध्ये थेट लढत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून किशोर पाटील यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे पाचोरा मतदारसंघात कौटुंबिक वादामुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या समोर शिवसेनेचे संदीप देशपांडे हे आव्हान ठरले आहे. तसेच राज ठाकरे यांनी त्यांचा पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. तिथे त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे सदा सरवणकर मैदानात आहे. त्यामुळे कोणते ठाकरे बाजी मारणार हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. अशा प्रकारे अनेक कुटुंबातील सदस्य निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांमध्ये आपली राजकीय बाजू आजमावत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. सर्व पक्षांच्या अधिकृत उमेदवार यादी आल्यावर आणखी रंजक राजकीय समीकरण उलगडतील. आज इतकेच. पुढच्या व्हिडिओत नवीन राजकीय घडामोडीसह भेटूच. धन्यवाद.